नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता हा मार्केटमध्ये हा बोर्ड लावलेला आहे। बघू शकता तुम्ही हा मार्केट आहे, धान्याचा मार्केट, आणि मार्केटमध्ये हा बोर्ड लावलेला आहे आणि या बोर्डवर लिहिलेले आहेत की भारतीय कपास निगम लिमिटेड। ज्या शेतकऱ्यांना कपास म्हणजे कापूस विकायचा आहे त्यांनी ऑनलाईन करणे गरजेचे आहे। जर आपल्याला शेतकऱ्यांच्या हमीभावानुसार कापूस विकायचा आहे तर कसं आपण ऑनलाईन करू शकतो। बघू शकता हा मोबाईल ॲप आहे, कपास किसान ॲप 2025-26 या पीक वर्षात किमान आधारभूत किमतीवर कापूस विकण्यासाठी। आता तो ॲप कसं डाउनलोड करायचं हा संपूर्ण प्रोसेस या बोर्डवर दाखवलेला आहे। कपास किसान या मोबाईल ॲपद्वारे स्वतःची नोंदणी करू शकता। किती 30/8/2025 पासून गुगल प्ले स्टोअरवर व ॲपल iOS स्टोअरवर उपलब्ध। म्हणजे आपल्या मोबाईल जर अँड्रॉइड आहेत तर गुगल प्ले स्टोअरवर, आणि जर आपला मोबाईल आयफोन असेल तर iOSवर उपलब्ध आहेत। नोंदणी कालावधी काय आहेत बघू शकता तुम्ही, 1 सप्टेंबर 2025 तर शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025। शेवटची तारीख आहे माझ्या शेतकरी बांधवांनो 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपण नोंदणी करू शकता। काय आहेत खालील 3 सोप्या टिप्स आहेत। कपास किसान ॲप डाउनलोड करा, म्हणजे प्ले स्टोअरवर जायचं, कपास किसान ॲप असतो तो डाउनलोड करायचा। दुसरा आहे खालील कागदपत्रे तयार ठेवा। कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागेल आपल्याला, तर जमिनीची नोंदी 2025-26चे ऑनलाईन अद्ययावत 7/12, ज्या 7/12वर कापूस आहेत ती नोंदणी केलेला 7/12 आपल्याला पाहिजे। महसूल प्राधिकरणाने योग्यरित्या प्रमाणित केलेल्या 2025-26चे ऑनलाईन अद्ययावत पीक पेरा समजा, आणि आधार कार्ड, फोटो, स्वतःचा सेल्फी, आधार कार्ड पाहिजे आणि स्वतःचा सेल्फी म्हणजे स्वतः हजर पाहिजे। दिलेल्या कालावधीत स्वनोंदणी पूर्ण करा। सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येते की त्यांनी किमान आधारभूत किंमत MSP योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेवर नोंदणी करावी। भारतीय कापूस महामंडळ CCI सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जारी करत आहेत। तर हा बोर्ड अशा प्रमाणे आहे, तुम्ही बघू शकता। 30 ऑगस्टपर्यंत आपल्याला नोंदणी करायची आहे। आपण कुठेही खाजगी व्यापाराला विकायचं नाही आणि नोंदणी करायच्या किती तारखेपर्यंत, तर 31 डिसेंबरपर्यंत आपण नोंदणी करू शकता। आणि 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहेत। आपल्याजवळ फक्त 7/12 पाहिजे, आधार कार्ड आणि पीक पेरा, स्वतःचा फोटो घेण्यासाठी। तर माझे शेतकरी बांधवांनो, कोणत्याही भावात आपण कापूस विकू नका। आपल्या मोबाईलवरून आपण कापूस नोंदणी करू शकता आणि योग्य भाव जे किमान आधारभूत किंमत आहे 8,100 रुपये कापसाचं, तो परवडत नाहीत, पण तरीही त्या भावात आपल्याला विकावं लागतं आणि खाजगीमध्ये आपल्याला 7,000 रुपयेच भाव भेटत आहेत। त्यापेक्षा आपण किमान आधारभूत किंमत 8,100 रुपयामध्ये आपण विकू शकता। कोणतेही कर्ज कापल्या जात नाहीत। आपण घाबरतोय की कर्ज कपात होणार, तर तसं होत नाहीत। व्यापारी वर्ग आपला फायदा घेतात, कर्ज कपात होते म्हणून आपण त्या CCIमध्ये कापूस टाकत नाहीत। तर असं करायचं नाहीत, CCIमध्ये कापूस टाका। आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचे पैसे कपात केलेले नाहीत, तर तुमचेही कपात होणार नाहीत। तर अशा प्रकारे जर तुम्हाला येत नसेल तर एखाद्या तरुणाला दाखवा, कपास किसान ॲप डाउनलोड करून त्यावर तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता। तर हाच होता मित्रांनो तुमच्यासाठी योग्य व्हिडिओ, म्हणजे एका शेतकऱ्यांना हा पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला। व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ टाकत असतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कारण शेतकऱ्यांना योग्य भाव भेटला पाहिजे, शेतकऱ्यांचा लाभ झाला पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे, हाच आपल्या चॅनलचा उद्देश असतो। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।